मी सुनील सावंत. आता मी आहे माझ्या मूळ गावी राई या ठिकाणी. नेहमीची येतो रे पावसाळा, अगदी तसाच हा शिमग्याचा उत्सव दरवर्षीप्रमाणे येत असतो आणि याही वर्षी शिमग्याचा उत्सव आलाय. परंतु शिमग्याचा उत्सव आला की मराठी मन भारावून जातं. अर्थात आपला कोकणी माणूस 364 दिवस आपला कोकणी माणूस आपल्या देवाजवळ जात असतो. परंतु हा आजचा एक दिवस असा असतो की त्या दिवशी देव आपल्या दारी येतो, देव आपल्या घरात येतो आणि त्या देवाला आपल्या खांद्यावर नाचवण्याची मजा काही आवडत असते. देव भक्तीचा भुकेलेला असतो. तसंच हा शिमगा मराठी माणूस भुकेलेला असतो. आपण पाहताय माझ्या पाठीमागे शिमगोत्सवाचा आजचा हा होम या ठिकाणी दुपारी 12:30 नंतर पेटणार आहे आणि माझ्या पाठीमागे आपली पालखी जी येते आहे त्या पालखीला नाचवण्यासाठी प्रत्येक कोकणस्थ, प्रत्येक मराठी माणूस आतुर झालेला आहे. आराध्य अमन दळवी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि ही मजा आपण याही पुढे पाहत राहू. आराध्य अमन दळवी आराध्य अमन दळवी त्यांचा माणूस जग जिंकलं खूपच. मग काय काय गडबडी काय म्हणे अजिबात गडबड. विश्वास शेवडे शिमगोत्सवाचा ज्वर वाढत चालला तर तसं मराठी मन अधिक उत्साही होत जातं. आता या राई गावामध्ये आम्ही हा शिमगोत्सवाचा उत्सव साजरा करत असताना या ठिकाणी सन्माननीय बाळ माने, आमचे शिताप साहेब, सूर्यकांत सावंत, माजी सरपंच अशी सगळीच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. आणि या शिमगोत्सवाचा जर आनंद आपल्याला ऐकायचा असेल, याची मुखी, याची डोही, याची डोळा, तर आपण आदरणीय बाळ माने साहेबांना विचारूया की किती वर्षानुवर्ष आपण हा उत्सव पाहत आहे, ऐकताय, अनुभवत आहे. काय सांगाल आपल्या उत्सवाबद्दल? पण म्हटलं की होळी उत्सव हा सगळ्यांचा मोठा सण असतो, श्रद्धेचा सण असतो. आपल्या सगळ्या पूर्वजांनी, वाडवडिलांनी गावची जेव्हा स्थापना केली तेव्हा ग्रामदैवतांनी स्थापना केली. त्यामुळे वर्षानुवर्ष पिढ्या आपण आपल्या ग्रामदैवतांकडे ह्या फाल्गुन महिन्यामध्ये चैत्र महिन्यामध्ये चैत्र प्रतिपदेला आपण याचा समारोप करतो. आणि फाल्गुन महिना आज या राईगावामध्ये देवीचा हा होळीचा उत्सव साजरा होतो. या ठिकाणी या गावची नागरिक आपले मार्गदर्शक सोबत आज 82 वर्ष आहे ते सगळ्यांचे आदरणीय सावंत या गावचे माजी सरपंच, मित्र, सन्माननीय
बालमित्र सतीश शिवडे सगळेच आपण ग्रामस्थ सावंत खापरे भोईवडी शिंदे हे सगळे आपल्या राई गावाची एक सगळी मंडळी प्रमुख आहेत आणि आज हा त्रयोदशीचा शिमगा ज्याला आपण तेरशे शिमगे म्हणतो त्याप्रमाणे मोठ्या उत्साहात थाटामाटात आपण सगळेजण करतोय. मुंबईपासून परदेशापासून सगळी मंडळी या ठिकाणी आले. आपण वरदाच्या चरणी प्रार्थना करूया की आपल्या सगळ्या कुटुंबियांना या होलिकोत्सवाच्या निमित्तानं पुढचं वर्ष त्यांचं आनंदाचं उत्साहाचं भरभराटीचं जावं आणि आपली ही परंपरा आहे शिमगोत्सवाची अशी पुढच्या पिढ्यांमध्ये सुद्धा चालू राहावी. आपला गावराहाटी जी चालू आहे आणि हा गावगाडा जो आहे त्या ठिकाणी त्या आचाररूढी परंपरा पुढच्या पिढीला सुद्धा चालू ठेव्यात आणि आपण सगळ्यांना प्रार्थना करूया की आपल्या सगळ्यांची सगळ्या प्रकारची भरभराट व्हावी यासाठी मनपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा. सुद्धा आहे मनामध्ये की ही जी पालखी आहे त्या पालखीमध्ये अनेक रूपं असतात. मी सतीश शिवडे साहेबांना विनंती करेन की ही जी रूपं असतात ही नावं आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला जेव्हा ग्रामदेवीची स्थापना झाली त्यावेळेला रुबाई वरदान देवी आणि मग त्याचबरोबर अनेक देवतांची स्थापना या ठिकाणी झाली. या खरं तर पारंपरिक आहे, त्याची वस्तुस्थिती मला सांगता येणार नाही, परंतु या देवी ज्या आहेत त्या आमच्या आदरणीय आमचं श्रद्धास्थान आहे. त्याच्यामुळे दरवर्षी हा शिमगोत्सव साजरा करत असताना मुंबईवासीय ग्रामस्थवासीय सगळे या ठिकाणी येतात आणि या देवीला साकडं घालतात. जे काही आत्तापर्यंत वाईट झालं आहे ते ह्या होळीच्या निमित्तानं जळून खागो आणि चांगलं जे काय आहे ते भविष्यात आमच्या सर्वांच्या वाटणीला येऊ या ठिकाणी त्यांच्या सर्व ग्रामस्थ या ठिकाणी व्यक्त करतात. चला आता आपण शिमगोत्सवाचा हा पुढचा अध्याय म्हणजे होम भेटणार आता आणि त्या ठिकाणी उत्साहाला उधार आलेला आहे. आपण ते जवळजवळ पाहण्यासाठी मजा लुटूया. चला या. अँकरिंग कर होमाभोवती फिरते वगैरे.